सध्या महाराष्ट्र राज्य विद्युत वितरण कंपनीच्या वतीनं नवीन स्मार्ट मीटर बसवण्याची कार्यवाही सुरू आहे. बऱ्याच ठिकाणी सक्तीनं असं मीटर बसवले जात आहेत. या मीटरमुळे वीज बिलामध्ये मोठ्या प्रमाणात वाढ होत असल्याची नागरिकांची ओरड आहे. ही जनभावना संभाजी आरमारनं महावितरण कार्यालयाकडे निवेदनाद्वारे पोहोचवली. सक्तीने असे मीटर बसवले जाऊ नयेत अशी ठाम भूमिका संघटनेने घेतली. तसंच ज्यांना वाढीव बिल येत आहे अशा ठिकाणी महावितरण कार्यालयानं काही फॉल्ट असेल तर तो दुरुस्त करून द्यावा अशी देखील मागणी करण्यात आली. जनतेच्या अडचणी दूर झाल्या नाहीत तर संघटना आंदोलन करेल असा इशारा यावेळी देण्यात आला. यावेळी संभाजी आरमारचे संस्थापक अध्यक्ष श्रीकांत डांगे, कार्याध्यक्ष शिवाजी वाघमोडे, उपाध्यक्ष शशिकांत शिंदे, सरचिटणीस गजानन जमदाडे, शहर उपप्रमुख सागर दासी, द्वारकेश बबलादीकर, सचिव तेजस चौधरी, मनीष काळे, अर्जुन शिवसिंगवाले, सुधाकर करणकोट, महिला आघाडीच्या उमा राजपूत, ॲडव्होकेट गीता पवार, लक्ष्मी गायकवाड, प्रमोद जगताप, विकी ठेंगले, विद्यार्थी प्रमुख गणेश नागणे, संतोष मदराल आदींसह कार्यकर्ते मोठ्या संख्येनं उपस्थित होते. मेरा नाम है आदम साहब नदाब, रहने वाला MIDC आशा नगर में रहता हूँ मैं, और बहुत सालों से रहता हूँ. कभी भी ऐसा स्मार्ट मीटर बटाने के बाद ऐसा बिल आ रहा है, 3-4 पट बिल आ रहा है और भरने का हमारी क्षमता नहीं. हम कहाँ से भरेंगे? हम तो काम करो खाने वाले लोग हैं, भरने का हमारा अच्छा होता नहीं. और बहुत सारे लोगों की भी साथ मैं इधर तकरार लेके आया था इनके साथ, और हमारे जो अभी तकरार अंदर दिए हैं इसके ऊपर कुछ तो करेंगे. हमारी उम्मीद है, हमारी शासन से उम्मीद है कुछ तो हमारा कुछ तो मसला हल होना हमारा.